गावातले पुढारी लोक नीट ऐका. सरपंच नगरसेवक काय असतील तुमचे, इथून पुढे गावांमध्ये स्ट्रिक्ट केला पाहिजे. शैक्षणिक कालावधीमध्ये शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा मोबाईल बंद पाहिजे. हा निर्णय सरकारनं नाही गावानं घेतला पाहिजे. सगळ्या गावातल्या महिलांनी पुरुषांनी बसलं पाहिजे. 11 ते 5 मुलाला शाळेत जाताना मोबाईल नको आहे. अक्षरशः शिक्षक पुढे शिकतोय, कार्टीमाग गेम खेळतात. हे वर्गातलं चित्र आहे नाही आहे. आणि शिक्षकाला शिकवता शिकवता कोणचा फोन आला तो बाहेर येऊन जातोय. याला थोडं लोकांनी केलं पाहिजे. नाही तर त्या बातमी टाकून इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या. ठका आमच्या मी आज चांगलं बोललं का तुमचं मुळ्यात उठलंच नाही हो. ती काळाची गरज आहे. अहो मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. आमची पोरगी 12वीला गेली ना, तिची आई दुपार भर उडी आणायची. 12वीला गेली. अगं बाई थांब. अहो ती फुकाट गेली. फुकाट गेली. 10वीला परीक्षा दिली नाही, 11वीला दिली नाही, आणि ती डायरेक्ट कितीला गेली? 12वीला. तिला काय येणारच नाही. मग ती 12वीला गेली काय, 10वी नापास झाली काय, सारखी झाली ना. पण तिच्या आईनं पारा की आळीला फोन केला बा, पिटली. तसं आता तुमच्याकडे व्यायामाचं सगळं असतं. तुमच्या घरात एक साधन आलंय पहा, सकाळचं 5 वाजता. तब्येत ज्यांच्या जास्त झाल्यात ना, त्याआधी तुमचं तुम्हीच म्हणा. ते कोणच्याही घरातून 5 वाजता उठले का, अरे ताई उठलं का, माई उठलं का, आणि मग ते भीतीच्या कडाला तो मोबाईल ठेवायचा. ते थोडं पाणी मिळालं ते पाणी बिणी प्यायचं अगोदर. पाणी काय देतं का ते प्यायला अगोदर, आणि मग त्यांनी तो व्यायाम करायचा. अजिबात व्यायाम करायची गरज नाही हो. आता हे माझ्यासारख्याला काय व्यायामाची गरज. हा व्यायाम का साधा झाला. सकाळपासून 6 तास उभा आहे. रोज सकाळी देवापुढे बसायचं, महिला मंडळ पुरुष मंडळी. मी बी सगळे लहान आली पोरं म्हातारे कोतारे, आणि आपण दोघंच पाहिजे, देव आणि आपण. आणि देवाशी बोलायला काय घाबरायचं. जनाबाई शिव्या देत होती, आपण तर शिव्या देत नाही. मीराबाई शिव्या देत होती, आपण तर शिव्या देत नाही. देवाला म्हणायचं देवा, आणि देवाशी फ्रेश बोलायचं बरं का, फ्रेश तोंड सोडून नाही. देवा कोण भेळ काय करू, देवा फाशी घे, काय करतो देवा. आता मी तुमच्या पुढे बोलतो म्हणजे फ्रेशच बोललं पाहिजे का. आणि मीच जरा असं राहिलो तुमच्या पुढे उभा, प्रभू रामचंद्रांना फार त्रास झाला, तुला काय रोग झाला का, नाही प्रसन्न बोलायचं देवाला. ए देवा देवा, आणि बोलायला काय हरकत. आपण भजन करतोय म्हणण्यावर बोलायला काय. आणि देवाला म्हणायचं देवा, ए देवा, लाड घ्यायचं देवाला. देवा अरे डोंगरात गेला आणि बोरं खाऊन आला. तिची तर साडी चांगली नव्हती. इकडे दळू लागायला गेला, इकडे भाजी काढू लागायला गेला, इकडे बाळांपण करू लागायला गेला, आणि एकाला भिंत ओढू लागायला गेला, एकाला घोडे धुवू लागायला गेला, एकाला मास शिकू लागायला गेला, एकाला शेले विणू लागायला गेला, एकाला मास शिकू लागायला गेला, एकाला दळू लागायला गेला, आणि एका बाईचं बाळांपण करायला तिचा भाऊ बहीण झाला रे. आणि मग एवढे कामं देवा करतो तू. मग एकदा माझ्या हृदयात ये ना. किती सोपी बघते. तो शबरीची बोरं खाली का नाही, सुदामेचे पोहे खाली का नाही, विदुर काकाच्या काना खाला का नाही, जनाबाईला दळू लागला का नाही, सावता बाबाला ढोरव, गोरोबा काकाला मडके घडू लागला का नाही, ढोरं ओढू लागला का नाही, अर्जुनाला घोडे देऊ लागला का नाही, ज्ञानोबाला भिंत ओढू लागला का नाही, कबीराला शिडी ओढू लागला का नाही. मग एवढ्याचे काम करतो. माझच करायला काय झालं. नरारी सोनार बाबाला काम करू लागला ना. मग माझ्याकडे ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, एक तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे गाणं नाहीये, हे आपल्या पांडुरंगासाठी सांगायचं. दहीला पंढरीचा गळा बांधून या, 6वीला हरी जी हृदयी ये ना एकदा. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, एक तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. मरल पण तुझे पाय सोडणार नाही, पडवली राहील ते नाही. पण केव्हा जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा तुझा विसर ना, गुण गाई ना. आणि केव्हा परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण केव्हा हमें और जीने की
साहस न होती. अगर ज्ञानेश्वर महाराज न होते तर ज्ञानेश्वरी न होती. तुकाराम महाराज न होते तर गाथा न होता. आणि छत्रपती न होते तर स्वराज्य न होते. पण त्याला साठवा आणि मला खुणवायचं का नाही. 11 वाजले. तुमचं काय आज नियोजन. कवर बसायचं आज. विठा